महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणानं मंत्री आमदार नेहमी चर्चेत असतात. यात अग्रेसर आहेत ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. कोकाटेंकडून नेहमी शेतकऱ्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली गेली आहेत. आता तर विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या घटनेचा कोल्हापूरमधील शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना पदमुक्त करा अशी मागणी केली आहे. या महाराष्ट्राला न भूतो न भविष्यती असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब मिळालेले आहेत. कधी कोकाटे साहेब म्हणतायत की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतोय. तर कधी म्हणतायत की जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीच्या पैशात शेतकरी लग्न आणि साखरपुडा करतायत. तर कधी हे महाशय म्हणतात की कांद्याला दर नाही, तर तुम्ही कांदे कशाला घेता. तर पुढं कधी हे महाशय म्हणतात की कृषी मंत्रीपद, कृषी खातं हे ओसाडगावची पोलीस पाटीलकी आहे. अशा शब्दात हा आमचा वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतायत. तर परवा हे महाशय विधानसभेमध्ये रमी हा खेळ खेळताना सापडले होते आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एकीकडे महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करतायत. यांच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याचं सोयच होतं की या कृषी मंत्र्यांना नाही, पण हे रमी खेळण्यात दंग आहेत. आणि त्यामुळं असा कृषी मंत्री आम्हा शेतकऱ्यांना नको आहे. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की यांचं ताबडतोब कृषी खातं काढून घ्यावं आणि त्यांना कृषी खात्यावरनं पदमुक्त करावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन दिलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणातील सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी केली आहे. यासह चव्हाण यांनी कोल्हापुरात येऊन दाखवावं, त्यांना सोडणार नाही असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं आहे. यांना सत्तेचा इतका माळ झाला आहे. फार मी मोठ्या नेत्यांच्याबद्दल बोलणार नाही, पण सूरज चव्हाण ह्या नालायक हरामखोरानं छावाच्या माझ्या प्रदेशाध्यक्षावर विजय घाडगेंच्यावर जो हल्ला केला, अक्षरशः त्याला ठार मारण्याच्या उद्देशानं त्याच्या छातीला पण सूज आल्या. तो सूरज चव्हाण कुठेतरी सापडला पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्यात. त्याला गाडीला बांधून ओढून आणणार ही छावाचा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा आदेश आहे. कारण छावानं आम्हाला एकच शिकवलं, अन्यायावरून लढायचं. अजितदादा, तुम्ही चांगली व्यक्ती आहे, मराठ्याचं एक चांगलं नेतृत्व आहे, ह्यावर त्वरित निर्णय घ्या आणि माझ्या समाजाला अन्याय झाला अशी भावना होता कामा नये. नाही तर अजितदादा तुमच्यापर्यंत पण ह्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. हे नाही त्या फालतू गोष्टी चालणार नाहीत छावाला. छावा म्हणजे मोठं मोहळ आहे, आग्या मोहळ आहे आणि तुम्हाला ते लवकरात लवकर कळेल. आणि कोल्हापुरात पण असा प्रसंग आला, छावा कधी पाठीमागं पडणार नाही. छावाचा जिल्हाध्यक्ष आहे, छावाच्या संस्कारात वाढलेला आहे, पुरोगामी विचारच्या प्रवीणदादाच्या संस्कारात वाढलेला आहे. सोडत नाही आम्ही, वाघ आहे आम्ही आणि सोडत नाही. चॅलेंज आहे आमचं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत येत आहेत. मात्र सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. मात्र आता रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता तरी सरकार कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.